सर्वोच्च न्यायालयात नेमलेले न्यायमूर्ती पहिला त्यांच्या कालावधीचा अर्धा भाग सरकारच्या विरुद्ध निकाल देतात आणि पुढचा अर्धा भाग सरकारच्या बाजूचे निकाल देतात. का? दॅट इज अनसेड. ते कुठं लिहिलेलं नाही, समजावून घ्यायचं. आणि जर का आपण याचा सगळा अभ्यास केला तर नुकतंच तुम्हाला माहिती होईल, रंजन गोगोई नावाचे आपले सरन्यायाधीश होते. सरन्यायाधीश घटनात्मक एवढी मोठी पोस्ट होती. दुसऱ्या दिवशी काय झाले? राज्यसभेचे खासदार झाले. मग त्यांना कोणी खासदार केलं? सत्तेत असलेल्या पक्षाने. सत्तेत असलेला पक्ष त्यांना जर का त्या खुर्चीवरनं उचलून ह्या खुर्चीवर ठेवणार असेल, याचा अर्थ काय होतो की ते यांचेच होते का हे त्यांचेच होते, असा जर अर्थ निघाला तर कुठं राहिली स्वतंत्र न्याय यंत्रणा? ही गोष्ट आपली खरी खेदाची गोष्ट आहे की ह्या परिस्थितीमध्ये हे सगळ्या प्रकारचे दोष असतात. पण असं म्हटलं जातं मनुष्य असला की दोष असणारच आहेत. हे आपल्या घटनाकर्त्यांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी सिस्टीम ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस किंवा परस्पर नियंत्रण सिस्टीम आणून ठेवली. परस्पर नियंत्रण सिस्टीम अशी की संसदेने कार्य करायचं असतं. काय कार्य? आपण कशाला 750 खासदार निवडून देतो? कायदे करण्यासाठी. पण उद्या त्यांनी कायदे केलेच नाही तर काय करायचं? आपण निवडून दिले, त्यांनी कायदे करायचे आहेत. 5 वर्ष आपल्याकडे कोण फिरकत नाही, आपल्याला माहीतच आहे. 5 वर्ष काहीच झालं नाही आणि आपल्याला देशाला एखाद्या कायद्याची गरज आहे. मग काय करायचं? कोण कायदे देणार? आपण फक्त मतदार राजा किंवा भारताचा मोठा भाग फक्त इलेक्शन पुरता असतो, आपल्याला कळलेलं आहे. मग जर का इलेक्शन झाली, पार्लमेंट निवडून गेलं, 750 खासदार साहेब एकत्र आले आणि त्यांनी काहीच कृती केली नाही. एखादा कायदा फार जरुरीचा आहे आणि कायदा होतच नाही, काय करायचं? देन अशा केसमध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणायला लागलं काही हरकत नाही. घटनेने काय घालून दिले? घटनेचे 3 स्तंभ आहेत, संसद, शासन आणि न्यायपालिका. जर का ह्यांनी यांचं कार्य पार पाडलं नाही, आम्ही करू. जर का संसदेनं, जर का पार्लमेंटनं त्यांचं कार्य पार पाडलं नाही, कायदे करायचं काम पाडलं नाही, तर सर्वोच्च न्यायालय सुद्धा कायदा करू शकतं. भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम परिच्छेद 141 आणि 142 आहे की ज्याद्वारे सुप्रीम कोर्ट स्वतः असं म्हणतं आम्ही कायदे नाही करत. कायदे करायचं काम कोणाचं आहे? खासदारांचं आहे, संसदेचं आहे. पण कायदा काय आहे हे आम्ही डिक्लेअर करू, त्याचं विश्लेषण किंवा त्याचं इंटरप्रिटेशन आम्ही जाहीर करू. पण जर का त्यांनी कायदा केला नाही तर सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. ते आमच्या भगिनींशी संबंधात आहे. एक केस निर्माण झाली होती राजस्थान सरकारविरुद्ध विशाखा. हे विशाखाच्या केसमध्ये, ज्याला आज भारतभर विशाखा केस किंवा विशाखा सेल माहिती आहे, प्रत्येक आस्थापनामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, प्रत्येक संस्था, तुमची सुद्धा संस्था, तिथं विशाखा कमिटी नेमावी लागते. कुठून आली ही विशाखा कमिटी? हा विशाखा कमिटीचा जो कन्सेप्ट आहे हा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जेव्हा ही केस आली तेव्हा तक्रार करण्यात आलेली होती की वेगवेगळ्या आस्थापनांच्यामध्ये महिलांच्यावरती अत्याचार होत असतात, त्यांची पिळवणूक होत असते. मग आर्ग्युमेंट करण्यात आलं सरकारतर्फे, होईना का? जो करेल त्याला आम्ही शिक्षा करू. भारतीय दंड संहितेमध्ये त्याची तरतूद केलेली आहे. पण सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं ते कशाला? त्या ठिकाणी तिचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी एक कमिटी नेमून टाका. सरकारचं काहीच नव्हतं याच्यात, अशा प्रकारचा कायदा भारतात नव्हता. मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं जोपर्यंत भारताची संसद, जोपर्यंत भारताचं पार्लमेंट असं कायदा करणार नाही तोपर्यंत कायदा आम्ही देऊ. आणि मग त्यांनी काही नियम घालून दिले. त्यांनी सांगितलं जोपर्यंत पार्लमेंट कायदा करणार नाही आम्ही दिलेला कायदा हा श्रेष्ठ असेल. आणि मग त्यांनी नियम घालून दिले आणि त्या नियमाला अनुसरून आज तागायत प्रत्येक आस्थापनामध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये, सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये आता तिथे विशाखा कमिटी नेमलेली असते. आणि आमच्या भगिनीला अशा प्रकारच्या एक्सप्लॉयटेशनच्या विरुद्ध, पिळवणुकीच्या विरुद्ध असे खटले दाखल करता येऊ शकतात, आपली माहिती देता येते. ही कोणी गोष्ट दिली? पार्लमेंटने द्यायचं होतं. हे पार्लमेंटचं काम होतं. जर पार्लमेंट देऊ शकलं नाही, संसद देऊ शकलं नाही तर कोण देणार? मग सुप्रीम कोर्ट म्हणतं आम्ही देऊया. अशा प्रकारे एक अंग जर का काम करत नसेल तर दुसरं अंग काम करू शकतं. हे सगळं करण्याचं काम, ही जो विजडम होतं, हे जे शहाणपण होतं, हे कोणाचं होतं? घटना समिती, डॉक्टर आंबेडकर आणि त्या लोकांनी केलेलं काम. घटना समितीचं जर का आपण घटनेचं पुस्तक उघडलं ना मित्रांनो, त्यांच्याविषयी फार सुंदर लिहिलं. एक वाक्य सांगतो, वेळ झाले की सांगा घेते साहेब. एक वाक्य सांगतो त्यांच्याविषयी, कारण हा विषय खरं तर सामान्य जनतेचा नाही, त्यामुळे थोडंसं कंटाळवाणं होण्याची शक्यता असते. घटना समितीसमोर जेव्हा ही चर्चा सुरू होती त्यावेळेस
त्या घटना समितीमध्ये 15 स्त्रिया होत्या. भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य बघा, जेव्हा अमेरिकेची राज्यघटना तयार करण्यात आली ते जे सदस्य होते त्यात एकही महिला नव्हती. पण जेव्हा भारताची राज्यघटना बनवण्याचं काम होतं तेव्हा 15 स्त्रिया होत्या. मुस्लिम होत्या, दलित होत्या, सर्व प्रकारच्या स्त्रिया त्या राज्यघटनेमध्ये होत्या. त्यामध्ये एक अत्यंत हुशार अशा भगिनी होत्या. त्यांचं नाव होतं दक्षी आणि वेलायुधन. त्या दक्षी आणि वेलायुधन नावाच्या त्या महिला भगिनी असं म्हणतात की जसं आपण भगवद्गीता वाचत जातो ना, त्या भगवद्गीतेच्या प्रत्येक पानात काय दिसतं आपल्याला? भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण उवाच, उद्धव उवाच, अर्जुन उवाच. म्हणजे थोडक्यात सगळ्या ठिकाणी प्रत्येक जण श्रीकृष्णाची संवाद साधतो आहे किंवा भगवान श्रीकृष्ण कोणाच्या तरी संवाद साधत आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानात आपल्याला ते दिसतं की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण. तसं त्या भगिनी असं म्हणतात की जर का तुम्ही राज्यघटनेचं कोणतंही पान उचकटलं काय दिसतं? डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर आंबेडकर. म्हणजे थोडक्यात डॉक्टर आंबेडकर ह्या राज्यघटनेच्या प्रत्येक पानामध्ये आपल्याला दिसून येत असतात. तुम्हाला माहिती आहे भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारात आहे? आमच्या काही प्राध्यापक मंडळी बसलेली दिसत आहेत. तुम्ही ते राज्यघटनेचं पुस्तक नक्की वाचलं असेल. शाळेतही राज्यघटनेचं पुस्तक असतं, प्रिंटेड फॉर्ममध्ये आपण पुस्तक पाहतो. असं नाही, भारतीय राज्यघटना अशी नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतीय राज्यघटना ही हाताने लिहिलेली आहे, ज्याला कॅलिग्राफी म्हणतात, हँडीक्राफ्ट म्हणतात, अशी ही राज्यघटना लिहिलेली आहे. त्यासाठी प्रेम बिहारी रायजादा नावाच्या माणसाची नेमणूक करण्यात आली. प्रेम बिहारी रायजादा. जेव्हा ह्या प्रेम बिहारी रायजादाला सांगितलं ना की आम्ही ही सगळी राज्यघटना केली, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस आम्ही हे 300 लोक एकत्र बसलो होतो. इतकं विचारमंथन झालं आहे, बाबा रे आता शेवटचं काम करून टाक, तू ते लिहायला घे. शेवटी त्यांनी त्यासाठी आडेवेडे घेतल्यावर स्वतः जवाहरलाल नेहरू, त्या काळातला इतका इन्फ्लुएन्शियल माणूस ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी एवढं केलं, पहिले पंतप्रधान, त्याला भेटायला गेले. अरे बाबा एवढं काम करायला घे. त्यांनी सांगितलं साहेब मी 3 अटी घालीन. नेहरूंना 3 अटी घालणारा माणूस होता. त्यांनी सांगितलं मी लिहीन पण 3 अटी माझ्या तुम्ही मान्य केल्या पाहिजेत. एक अट, मी कोणताही पैसा स्वीकारणार नाही, हे लिहिल्याबद्दल मला काही देऊ नका. 2, नेहरू म्हणले बाबा ठीक आहे आपण दुसरे काहीतरी बेनिफिट देऊ. राजा जर का आपल्यावरती प्रसन्न झालं तर काही पण मिळू शकतं. अर्थात त्याला कुठलं लायसन्स किंवा दारूचं लायसन्स नकोच होतं, पण त्याने सांगितलं की मला काय नको. दुसरी अट, राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर मी सही करीन. ते म्हणलं मग ठीक आहे, आता तू इतकं सुंदर लिहितोस तर ती पण अट मान्य करून टाकू. आणि त्यांनी तिसरी अट घातली, ते जे हाताने लिहिलेलं असेल त्याच्या शेवटच्या पानावरती माझ्या आजोबांचं नाव लिहीन. नेहरू आणि सगळ्या मंडळीला त्याच्या 3ही अटी मान्य कराव्या लागल्या. मग त्या प्रेम बिहारीने सध्याच्या पार्लमेंटमध्येच, ज्याला आता कॉन्स्टिट्यूशन क्लब म्हणतात, तिथे बसला आणि सलगपणे ते सगळं लिहून काढलं. 251 पानं त्याने हस्तलिखित केले. त्या राज्यघटनेचं सध्याचं वजन आहे 3.75 म्हणजे 4.25 किलो त्याचं वजन आहे त्या हस्तलिखिताचं. मूळ जे हस्तलिखित आहे ना राज्यघटनेचं ते 2 प्रकारात आहे, एक हिंदीमध्ये आहे आणि दुसरं इंग्लिशमध्ये आहे. आणि आजसुद्धा तुम्ही जर का पार्लमेंटमध्ये गेलात, पार्लमेंट हाऊसमध्ये ते हेलियम नावाच्या वायूनं भरलेल्या काचेच्या पेटीत ठेवलेले ते 2 ग्रंथ आहेत. एवढंच नाही, ते प्रेम बिहारी रायजादाला त्यांनी विचारलं की कशाबद्दल तुझ्या आजोबांची सही? तो म्हणला मी लहानपणीच माझे आईवडील वारले, सक्सेना नावाच्या माझ्या आईच्या वडिलांनी आम्हाला पालन पोषण केलं, मग त्या पालन पोषणाचं उत्तराई म्हणून मला अशी संधी द्या की जोपर्यंत घटना आहे तोपर्यंत मी आहे, जोपर्यंत घटना आहे तोपर्यंत माझे आजोबा आहेत, आणि जोपर्यंत भारताची राज्यघटना आहे त्या प्रत्येक ठिकाणी आज त्या प्रेम बिहारी रायजाद्याचं नाव असणार आणि शेवटी त्याच्या आजोबांचं पण नाव असणार. मित्रांनो, मध्ये कुठंही नेहरूंची सही नाही, मध्ये कुठंही राजेंद्र प्रसादांची सही नाही, मध्ये कुठेही या 300 मोठ्या लोकांच्या सह्या नाहीत. ते एका लेखकाची पण नव्हे, त्या स्क्रिप्टवाल्याची किंवा फक्त त्यांनी लिखाण करणाऱ्याच्या अशा सह्या त्यांनी केलेल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज आपल्याला सांगितलं पाहिजे की भारताची राज्यघटनेची अंमलबजावणी करून आता 75 वर्ष झालेत. हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आपल्या राज्यघटनेचं. ह्या राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षासंबंधाने मी तुम्हाला सांगतो, आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये शिवाजी महाराजांचं चित्र आहे? भारताची जी मूळ राज्यघटना आहे, जी हस्तलिखित प्रत आहे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं चित्र आहे, त्याच्यामध्ये हिमालयाचं चित्र आहे, त्याच्यामध्ये राजस्थानच्या डेझर्टचं चित्र आहे, आपले वेदांची चित्र आहेत. गेल्या 4000 वर्षाचा भारताचा इतिहास चित्ररूपाने घटनेत दिलेला आहे.
ही घटना आपण जे कॉलेजमध्ये शिकवताना वाचतो ना, ते त्याचं प्रिंटेड स्वरूप आहे. जी मूळ हस्तलिखित राज्यघटना आहे